Hello everyone, I am your maths teacher Lakhan sir from Science Academy Dow. So student, in today's lecture we are going to study the most important point of our chapter, that is proof of irrationality. म्हणजेच काय करायचंय, आपल्याला काही इरॅशनल नंबर दिले जातील आणि ते नंबर्स इरॅशनल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजेच काय, दिस टाइप ऑफ प्रूफ इज कॉल्ड, और दिस टाइप ऑफ प्रूफ्स हे आपण इनडायरेक्ट प्रूफने सॉल्व्ह करणार आहोत. आपण ऑलरेडी इनडायरेक्ट प्रूफ म्हणजेच काय हे जॉमेट्रीच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. दॅट इज देयर आर टू टाइप्स ऑफ प्रूफ, डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफ मीन्स व्हॉट? इनडायरेक्ट प्रूफ स्टार्ट विथ एन assumption the part to be proved is false. म्हणजेच काय, इनडायरेक्ट प्रूफ हे स्टार्ट होतानाच म्हणजेच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जो पार्ट प्रूव्ह करायचा आहे तो पार्ट फॉल्स आहे असं कन्सिडर करूनच चालवावं लागतं. सो हिअर आता फर्स्ट एक्झाम्पल घ्या. प्रूव्ह दॅट √2 इज ए इरॅशनल नंबर. इथे √2 हा इरॅशनल नंबर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय, पण ऑलरेडी आपल्याला माहिती आहे √2 इज ए इरॅशनल नंबर. मग इरॅशनल नंबर म्हणजेच काय, तर ऑल नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग numbers are called irrational numbers, or simply every non perfect square is a irrational number. कारण की आपण लास्ट पॉइंट म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये एक पॉइंट पाहिला होता, तो म्हणजेच काय, हाऊ टू रिप्रेझेंट इरॅशनल नंबर ऑन ए नंबर लाईन. इरॅशनल नंबर हे आपण नंबर लाईन वरती रिप्रेझेंट केले होते, त्यासाठी सांगितलं होतं. कारण की ज्यावेळेस तुम्हाला इरॅशनल नंबरचं अप्रॉक्सिमेट लोकेशन फाइंड आउट करायचं होतं त्यावेळेस आपण काय परफेक्ट स्क्वेअरचा यूज केला होता, आणि इन दोज परफेक्ट स्क्वेअर सम आर इरॅशनल नंबर. म्हणजे त्या परफेक्ट स्क्वेअरच्या इन बिटवीन काही नंबर सुद्धा आहेत आणि ते सगळे नंबर हे कोणते होते, आपले इरॅशनल नंबर होते. ओके, सो हिअर वी हॅव टू प्रूव्ह द गिवन नंबर इज ए इरॅशनल. आणि हे जे काही प्रूफ्स आहेत ते आपल्याला इनडायरेक्ट प्रूफने करायचे. मग इनडायरेक्ट प्रूफ साठी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजेच इनडायरेक्ट प्रूफ ऑलवेज स्टार्ट विथ एन अजम्पशन पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स. म्हणून इनडायरेक्ट प्रूफ हे स्टार्ट होताना नेहमी कशापासून स्टार्ट होतील, जो पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तो फॉल्स आहे असं कन्सिडर करा. ओके, मग आपल्याला हे एक्झाम्पल घेतलंय आपण, प्रूव्ह दॅट √2 इज अ इरॅशनल नंबर. इथे काय प्रूव्ह करायचं आपल्याला, तर √2 हा इरॅशनल नंबर आहे हे प्रूव्ह करायचं. म्हणजेच आपल्या ठरल्याप्रमाणे इनडायरेक्ट प्रूफ हे कशाने स्टार्ट होतात, पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स. म्हणजेच इथे √2 हा इरॅशनल नंबर नाहीये असं आपल्याला कन्सिडर करावं लागेल. सो मग इरॅशनल नंबर नाहीये म्हणजेच तो काय असणार आहे, रॅशनल नंबर. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल assume that √2, let us assume that √2 is a rational number. ओके, आपण अज्युम केलंय दिलेला नंबर हा इरॅशनल नंबर नसून तो काय रॅशनल आहे. ओके, मग रॅशनल नंबर म्हणजे काय रे, रॅशनल नंबर काय, आपल्याला रॅशनल नंबर बद्दल काय माहिती आहे. रॅशनल नंबर मीन्स व्हॉट, द नंबर्स विच कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ p/q. जे नंबर आपण p/q च्या फॉर्म मध्ये लिहितो. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन्स फॉर रॅशनल नंबर दॅट इज q इज नॉट इक्वल्स टू 0. दॅट मीन्स रॅशनल नंबरचा डिनोमिनेटर हा कधीच 0 नसतो. as well as p and q both are belongs to integer. मग आपण जसं कन्सिडर केले √2 हा रॅशनल नंबर आहे, तर रॅशनल नंबर कसा रिप्रेझेंट करतो, तर p/q च्या फॉर्म मध्ये. सो √2 इज इक्वल्स टू p/q. आणि त्यासाठी कंडिशन लिहा. कंडिशन काय, q इज नॉट इक्वल्स टू 0, p and q both are belongs to integer. Okay, and another important property regarding rational number, that is, ती प्रॉपर्टी अशी आहे की कोणताही रॅशनल नंबर लिहिताना तो आपण नेहमी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये किंवा रिड्यूस फॉर्म मध्येच लिहिणार आहोत. म्हणजेच जसं आपण लास्ट लेक्चर मध्ये एक एक्झाम्पल घेतलं, 5/50 विच इज इन द फॉर्म ऑफ p/q. हा सुद्धा p/q च्याच फॉर्म मध्ये आहे, बट तो सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे का, नाही. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्वर्ट इट इनटू अ सिम्पलेस्ट फॉर्म और ए रिड्यूस फॉर्म. त्याला सुरुवातीला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. मग सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजेच काय, सिम्पलेस्ट फॉर्म असा की जेणेकरून ह्या नंबरला आपण परत डिवाइड करू शकत नाही. तो 5/15 चा सिम्पलेस्ट फॉर्म काय येईल, तो म्हणजेच 1/3. 5 1 जा 5 3 जा. सो 1/3 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 5/50. सो हिअर 5/50 and 1/3 both are equivalent rational number. ते इक्विव्हॅलेंट रॅशनल नंबर आहेत, पण 1/3 हा 5/15 चा सिम्पलेस्ट फॉर्म झाला.
म्हणजेच काय, आता हा रॅशनल नंबर पहा 1/3. आता ह्या नंबरला आपण परत डिवाइड करू शकतो, म्हणजे फर्दर डिवाइड करू शकतो का, नाही. याचाच अर्थ रॅशनल नंबरची एक प्रॉपर्टी अशी लक्षात ठेवायची, फॉर पी अँड क्यू देर इज नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. सो इथे पी आणि क्यू साठी एकही कॉमन फॅक्टर असणार नाही एक्सेप्ट 1. तर 1 हा प्रत्येकाचाच कॉमन फॅक्टर आहे. So remember one, for P and Q there is no common factor except 1, and here is statement लिहा. So here for P and Q there is no common factor except 1. ही आपल्याला प्रॉपर्टी लक्षात ठेवायची. ओके, आता हे जे का आपल्याला इक्वेशन मिळाले √2 = p/q, एक तर p च्या फॉर्म मध्ये लिहा किंवा q च्या फॉर्म मध्ये लिहा. सो फर्स्ट ऑफ ऑल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो व्हॉट वी गेट, √2 चा स्क्वेअर काय येईल 2, p चा स्क्वेअर p², q चा स्क्वेअर q². व्हॉट वी डू, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. सो राइट हियर squaring on both sides. Now perform cross multiplication, and after performing cross multiplication we get a value of p². इथे आपल्याला p² ची व्हॅल्यू मिळेल. पहा आता p² ची व्हॅल्यू काय मिळेल, p² is equals to 2q². इथे आपल्याला p² ची व्हॅल्यू मिळाली, ती म्हणजे काय 2q². आता व्यवस्थित पहा, p² ची व्हॅल्यू ही कुणाच्या मल्टिपल मध्ये, हियर द व्हॅल्यू ऑफ p² इज इन मल्टिपल ऑफ 2. ती 2 च्या मल्टिपल मध्ये. मग कोणताही नंबर जर 2 च्या मल्टिपल मध्ये असेल तर तो कोणता नंबर असेल, देन इट इज अ इव्हन नंबर. सो इव्हन नंबर मीन्स व्हॉट, इव्हन नंबर मीन्स नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 2 इज कॉल्ड इव्हन नंबर. दॅट्स वाय p² इज ऑल्सो ए इव्हन. म्हणून इथे p² काय असेल, आपला इव्हन नंबर असेल. देअरफॉर p² is even, and if p² is even that means its square root is also even. हे एक लक्षात घ्यायचंय, ज्या वेळेस आता p² हा इव्हन नंबर म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट हा सुद्धा इव्हनच असेल. म्हणजेच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्क्वेअर ऑफ एव्हरी इव्हन नंबर, प्रत्येक इव्हन नंबरचा स्क्वेअर हा ऑलवेज इव्हनच असेल, आणि स्क्वेअर ऑफ एव्हरी ऑड नंबर इज ऑलवेज ऑडच. म्हणजे प्रत्येक इव्हन नंबरचा स्क्वेअर हा इव्हनच असेल, प्रत्येक ऑड नंबरचा स्क्वेअर हा ऑडच असेल. हे लक्षात ठेवायचं. दॅट्स वाय p² इव्हन आहे, म्हणून त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा काय असेल, इव्हन. अँड p is also even. मग इथे p सुद्धा काय असेल, इथे इव्हन असेल. मग p जर इव्हन आहे, इव्हन नंबर म्हणजेच काय, विच इज डिव्हिजिबल बाय 2. देअरफॉर वी गेट 2 इज ए फॅक्टर ऑफ p. म्हणून आपल्या इथे असं मिळालं, 2 हा p चा फॅक्टर आहे. दिस इज व्हॉट आवर इक्वेशन नंबर फर्स्ट. अशा प्रकारे आपल्याला p चा 2 हा फॅक्टर आहे असं कन्सिडर झालं किंवा आपल्याला लक्षात आलं. ओके, पुढे आता p इव्हन नंबर आहे. इव्हन नंबर म्हणजे 2 च्या मल्टिपल मध्ये असेल, म्हणून आपण p ची व्हॅल्यू ही 2 च्या मल्टिपल मध्ये कन्सिडर करणार. सो लेट p इज इक्वल्स टू 2t. इथे मी p ची व्हॅल्यू ही 2 च्या मल्टिपल मध्ये घेतली आणि इथे t हा एक कन्सिडर केलाय ऍज अ इंटिजर म्हणून. सो हियर राईट t बिलॉंग्स टू इंटिजर. ओके, नाव स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथे स्क्वेअर करा, काय मिळेल, p² इक्वल्स टू 4t². इथे स्क्वेअर का केला, त्याचं कारण आपल्याला फर्स्ट इक्वेशन जे मिळाले p² इज इक्वल्स टू 2q². इथे मला p² ची व्हॅल्यू काय करायची, रिटर्न करायची. सो इथे p² ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 4t². ती ह्या इक्वेशन मध्ये रिटर्न करा. आफ्टर रिटर्निंग व्हॅल्यू ऑफ p² वी गेट 4t² इज इक्वल्स टू 2q². नसेल लक्षात येते हे लक्षात घ्या, मी तुम्हाला डिरेक्शन दाखवतो. हे ओरिजिनल इक्वेशन आहे, p² इज इक्वल्स टू 2q². ह्या इक्वेशन मध्ये आपण p² ची व्हॅल्यू पुट केली, दॅट इज 4t². ओके, नाव त्या इक्वेशनला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केल्यानंतर पहा इथे 4 आणि इथे 2, दॅट मीन्स बोथ आर डिव्हिजिबल बाय 2. सो आफ्टर डिवाइडिंग बाय 2 वी गेट 2t² इज इक्वल्स टू q². पहा इथे व्यवस्थित पहा, इथे q² ची व्हॅल्यू ही कुणाच्या मल्टिपल मध्ये, 2 च्या मल्टिपल मध्ये. दॅट मीन्स q² हा सुद्धा काय झाला, इव्हन नंबर. सो राईट हियर q² इज इव्हन,
म्हणजेच क्यू स्क्वेअर हा इव्हन आहे, याचा अर्थ त्याचा स्क्वेअर रूट सुद्धा काय असेल, इव्हन. आल्सो क्यू इज इव्हन. मग क्यू हा जर इव्हन नंबर असेल तर इव्हन नंबर म्हणजेच काय सांगितल्याप्रमाणे विच इज डिव्हिजिबल बाय 2, दॅट मीन्स 2 इज ऑल्सो ए फॅक्टर ऑफ क्यू. म्हणजे इथे सुद्धा काय मिळालं आपल्याला, 2 इज ए फॅक्टर ऑफ क्यू. and this is what our statement second or equation second. ओके, आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. पहा, फर्स्ट इक्वेशन काय सांगितले, 2 इज अ फॅक्टर ऑफ पी. आणि सेकंड इक्वेशन मध्ये काय सांगितले, 2 इज अ फॅक्टर ऑफ क्यू. म्हणजेच 2 इज ए कॉमन फॅक्टर फॉर पी अँड क्यू. आपण जे प्रूफ केलं त्याच्यानुसार आपल्याला असं मिळालं की 2 हा पी आणि क्यू साठी कॉमन फॅक्टर आहे. बट अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, त्यांचं काय म्हणणं आहे, तर पी अँड क्यू, फॉर पी अँड क्यू देअर इज नो कॉमन फॅक्टर एक्सेप्ट 1. म्हणजे रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीनुसार पी आणि क्यू ला एकही कॉमन फॅक्टर नकोय एक्सेप्ट 1. पण आपण जे प्रूफ केले त्याच्यानुसार आपल्याला असं मिळालंय की 2 हा पी आणि क्यू साठी कॉमन फॅक्टर आहे. म्हणजेच विच इज कॉन्ट्रॅडिक्टरी. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजेच काय, टू थिंग्स म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट थिंग्स आर हॅपन. त्याला आपण मराठीत मतभेद म्हणतो, राईट. सो हिअर कॉन्ट्रॅडिक्शन अकॉर्स हिअर फ्रॉम इक्वेशन 1 and 2. 1 and 2 आपल्याला काय मिळालं, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, 2 is a common factor for P and Q, which is contradictory. Finally लिहा, which is contradiction, that means our assumption is wrong. म्हणजेच आपण जे अझ्युम केलंय ते चुकीचं आहे. मग आपण काय अझ्युम केलं, तर √2 इज ए रॅशनल नंबर. हे चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट काय, दॅट इज √2 इज ए इरॅशनल नंबर. आणि अशा प्रूफ्सला आपण इनडायरेक्ट प्रूफ असं म्हणतो. सो फायनली आपल्याला दोन स्टेटमेंट लिहायचे, ते म्हणजेच कॉन्ट्रडिक्शन अकॉर्स, our assumption is wrong, therefore √2 is a irrational number. हे तुम्हाला फायनली लिहायचं आहे. Contradiction occurs, our assumption is wrong, therefore √2 is a irrational number. अशा प्रकारे आपण कोणताही नंबर इरॅशनल आहे हे प्रूव्ह करू शकतो. Let us consider second example to understand how to prove any number is a irrational number by using indirect proof. Okay, prove that √5 is a irrational number. अशा प्रकारे जसं आपण √2 हा irrational number प्रूव्ह केलं, तसंच by the method of indirect proof we have to prove that √5 is a irrational number. इथे आपल्याला √5 हा irrational number आहे हे प्रूव्ह करायचे. ठरल्याप्रमाणे इनडायरेक्ट प्रूफ आहे. इनडायरेक्ट प्रूफ मीन्स द पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स, कारण की इनडायरेक्ट प्रूफ स्टार्ट विथ एन अझम्पशन, द पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स. इथे आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, √5 इज ए इरॅशनल नंबर. जो पार्ट प्रूव्ह करायचा तो फॉल्स आहे, म्हणजेच √5 इज नॉट इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर नाही म्हणजे तो काय असणार आहे, रॅशनल नंबर. So first of all, assume that assume that √5 is a rational number. Okay. मग रॅशनल नंबर आहे म्हणलं की तो कोणत्या फॉर्म मध्ये असतो, विच इज इन द फॉर्म ऑफ p by q. So √5 is equals to p by q, and write all the conditions in bracket where q is not equals to 0. P and q both are belongs to integer. And last one, important property regarding rational number, that means for p and q there is no common factor except 1.
सगळ्या स्टेप सेम आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे तुम्हाला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स करा. ओके, आफ्टर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड अंडर रूट 5 चा स्क्वेअर काय येईल 5, स्क्वेअर ऑफ p स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ q स्क्वेअर, squaring on both sides. Now perform cross multiplication. So we get p square is equals to 5q square. Okay. हे इक्वेशन व्यवस्थित पहा. इथे लक्षात येईल p स्क्वेअर इज इक्वल्स टू 5q स्क्वेअर. इथे p स्क्वेअर ची व्हॅल्यू ही कुणाच्या मल्टिपल मध्ये 5 च्या मल्टिपल मध्ये. मग 5 च्या मल्टिपल मध्ये याचा अर्थ p square is divisible by 5 because its value is multiple of 5. आणि कोणताही नंबर जर 5 च्या मल्टिपल मध्ये असेल तो आपण 5 ने डिव्हिजिबल असतो. सो हियर व्हॅल्यू ऑफ p square is multiple of 5, that means p square is divisible by 5, and if p square is divisible by 5, that means its square root is also divisible by 5. So here p square is divisible by 5, that's why its square root is also divisible by 5. That means याचा अर्थ p is divisible by 5, and if p is divisible by 5, that means 5 is a factor of p. याचा अर्थ 5 हा p चा काय झाला फॅक्टर झाला. Therefore 5 is a factor of p, and this is what our equation number first. Okay, आता 5 हा p चा फॅक्टर आहे म्हणजे p ची व्हॅल्यू कुणाच्या मल्टिपल मध्ये 5 च्या. सो कन्सिडर, सो लेट p is equals to 5t. सेम, काही चेंज करायचं नाही. जसं आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये जे काही स्टेप्स फॉलो केल्यात त्या तिथे तुम्हाला फॉलो करायच्यात. तर t काय डिनोट करतो इथे, t इज इंटिजर, कोणताही एक एनी इंटिजर असेल तर t belongs to any integer. Okay, now make it square. So what we get p square is equals to 25t square. Now replace the value of p square in our original equation, that is p square is equals to 5q square. आता इथे p square ची व्हॅल्यू काय 5q square. मग आता p square ची व्हॅल्यू नवीन काय मिळाली आपल्याला 25t square, तिथे रिप्लेस करा. सो आपल्याला काय मिळेल मग इथे 25t square is equals to 5q square. इक्वेशन पाहिल्यानंतर असं लक्षात येईल both sides are divisible by 5, and after converting into simplest form we get 5t square is equals to q square. So here also the value of q square is multiple of 5. इथे सुद्धा q square ची व्हॅल्यू ही 5 च्या मल्टिपल मध्ये, that means q square is divisible by 5. याचा अर्थ q square is divisible by 5, and if q square is divisible by 5, that means its square root is also divisible by 5. That means q is also divisible by 5, and if q is divisible by 5, जर q हा 5 ने डिवाइड होत असेल याचा अर्थ 5 is a factor of q. Therefore 5 is a factor of q, and this is what our equation number second. And here आपले इक्वेशन नंबर सेकंड पहा. द फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन पहा. फर्स्ट इक्वेशन मध्ये काय सांगितलं आपण 5 इज अ फॅक्टर ऑफ p. p चा फॅक्टर कोण आहे 5 आहे. आणि फ्रॉम इक्वेशन सेकंड व्हाट वी गेट 5 इज अ फॅक्टर ऑफ q. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरून आपल्याला काय मिळालं तर 5 हा p आणि q साठी कॉमन फॅक्टर आहे. बट अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर, सांगितल्याप्रमाणे आपल्या रॅशनल नंबरची प्रॉपर्टी काय सांगते, देयर इज नो कॉमन फॅक्टर फॉर p अँड q एक्सेप्ट 1. पण आपण जे प्रूव्ह केले बाय युजिंग इनडायरेक्ट प्रूफ त्याच्यानुसार आपल्याला काय मिळालंय तर 5 इज अ कॉमन फॅक्टर फॉर p अँड q विच इज कॉन्ट्राडिक्टरी. आणि हे काय कॉन्ट्राडिक्टरी, एक्झॅक्ट अपोजिट आहे. दॅट मीन्स आवर अझम्पशन इज रॉंग. याचा अर्थ असा होतो आपण जे अझ्युम केले ते चुकीचे.
म्हणजे आपण अज्युम केलं ते चुकीचं. याचा अर्थ बरोबर काय आहे? तर √5 is a rational number. So finally write down statement from equation first and second. We get 5 is a common factor for P and Q. That means which is contradictory. Which is contradictory. So our assumption is finally. Therefore, our assumption is wrong. Assumption wrong आहे. याचा अर्थ काय? तर √5 is a irrational number. That way we can prove any irrational number is a irrational number. आता तुम्हाला होमवर्क साठी एक एक्झाम्पल असतं ते म्हणजेच प्रूव्ह दॅट √3 is a irrational number. हे तुम्हाला होमवर्क साठी सॉल्व्ह करायचंय आणि सॉल्व्ह करून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती काय करा, सबमिट करा. आतापर्यंत आपण जे नंबर्स पाहिले म्हणजे √2, √3, √5 हे आपल्याला माहित आहे. दीज आर द एक्झॅक्ट इरॅशनल नंबर्स. ओके का? तर आपण ज्यावेळेस इरॅशनल नंबर हे नंबर लाईनवरती प्लॉट केले होते त्यावेळेस आपण परफेक्ट स्क्वेअरचा यूज केला होता. मग स्क्वेअर ऑफ 1 काय होता? 1. स्क्वेअर ऑफ 2 काय होता? 4. स्क्वेअर ऑफ 3 9. स्क्वेअर ऑफ 4 16. ओके, all these are numbers, that is 1, 4, 9, 16 are perfect square, and in those perfect some numbers are missing, and ह्या perfect square मध्ये काही numbers missing आहेत and all are irrational number. म्हणजेच आपल्याला माहिती होतं √2, √3, √5, √6, √7, √8, इथे √10, 11, 12, 13, 14, 15 all are irrational number. हे सगळे irrational number हे आपल्याला माहिती आहे. पण irrational नंबरच्या काही प्रॉपर्टीज आहेत. आता पुढचे काही एक्झाम्पल पाहायच्या अगोदर मी तुम्हाला इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टी थोडक्यात एक्सप्लेन करतो, ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, सो द प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर्स काय आहेत प्रॉपर्टी पहा. फर्स्ट, ऍडिशन सबट्रॅक्शन ऑफ एनी रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर. प्रॉपर्टीज ऑफ इरॅशनल नंबर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, सो फर्स्ट प्रॉपर्टी इज ऍडिशन और सबट्रैक्शन ऑफ एनी रैशनल नंबर विथ इरैशनल नंबर. एनी रैशनल नंबर विथ irrational number is always irrational number. आता फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगितली आपण? ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कोणाची करायची? एनी रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर. म्हणजे कोणत्याही रॅशनल नंबरची आणि इरॅशनल नंबरची जर तुम्ही ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असाल तर ती नेहमी इरॅशनल नंबरच असणार आहे. म्हणजेच काय ते एक्झाम्पल पहा. मला सांगा, 2 हा रॅशनल आहे का इरॅशनल आहे? गुड, इट इज रॅशनल. ओके, आणि √3 काय आहे? सॉरी, √3 का √5 काय? √3 रॅशनल आहे का इरॅशनल आहे? विच इज इरॅशनल. आता ह्या दोघांचे ऍडिशन करायचे. आधी हे पॉसिबल आहे का? नाही. 2 + √3 विच इज 2 + √3 ह्यांची ऍडिशन आपल्याला करता येत नाही. वाय वी आर नॉट मेकिंग ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर ते आपण नेक्स्ट पुढच्या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. पॉलिनॉमियल या चॅप्टर मध्ये आहे किंवा ह्याच चॅप्टर मध्ये आपल्याला पाहिजे. सर्ट्स म्हणून एक टॉपिक आहे. मग तुमच्या असं लक्षात येईल व्हाय वी आर मेकिंग ऍडिशन ऑफ रॅशनल नंबर विथ रॅशनल नंबर, बिकॉज दे आर लाईक नंबर्स. लाईक नंबरचीच आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करता येते. तर हा वेगळ्या फॅमिलीचा नंबर आहे आणि हा एक वेगळ्या फॅमिलीचा नंबर. हा रॅशनल फॅमिलीचा नंबर, हा इरॅशनल नंबर फॅमिलीचा नंबर आहे. ह्या दोन नंबरचे आपल्याला ऍडिशन करता येत नाही. म्हणून अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ एनी रॅशनल नंबर, कोणत्याही रॅशनल नंबरची
कोणत्याही इरॅशनल नंबर ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करतात ते ऑलवेज इरॅशनलच असेल. म्हणजेच 2 हा रॅशनल आहे, √3 जे इरॅशनल, म्हणजे ऍडिशन काय आली 2 + √3 हीच त्यांची ऍडिशन आहे. ओके, बट विच इज इरॅशनल. पण हा जो नंबर मिळाला आपल्याला 2 + √3 हा इरॅशनलच असेल. हा काय असेल? इरॅशनल असेल. म्हणून ऍडिशन सबट्रॅक्शन हे झालं फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन साठी. Multiplication or division of its rational number with irrational number is a irrational number. ही सुद्धा काय असणार आहे? इरॅशनलच असेल. म्हणजेच काय, आता तेच एक्झाम्पल घ्या. 2 हा रॅशनल आहे आणि √3 हा काय तुमचा इरॅशनल आहे. म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 × √3 काय होईल? 2 √3 विच इज इरॅशनल. आणि हा जो 2 √3 आहे हा इरॅशनल नंबर आहे, कारण की मिक्सिंग आहे रॅशनल आणि इरॅशनल, म्हणून तो काय झाला? इरॅशनल नंबर. म्हणून ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ डिव्हिजन ऑफ एनी रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर इज ऑलवेज ए इरॅशनल नंबर. म्हणून कोणत्याही रॅशनल नंबरची तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे जर इरॅशनल नंबर बरं केलं तर ते आपल्याला ऑलवेज काय मिळणार आहे? ऑलवेज एन इरॅशनल नंबर. तो ऑलवेज इरॅशनल नंबरच मिळेल. ओके, अँड लास्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, आता ह्यातला शेवटचा पॉईंट, थर्ड. आता ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर विथ इरॅशनल, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन ऑफ इरॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबरचीच इरॅशनल नंबर बरं करायची. काय करायचे? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन इट मे बी रॅशनल ऑर इरॅशनल. ते कधी कधी रॅशनल मिळेल, कधी कधी इरॅशनल मिळेल. पहा, आधी प्रॉपर्टी लिहितो. ऍडिशन, subtraction, multiplication or division of irrational number with irrational number with irrational number is either rational or इरॅशनल. ते कधी कधी रॅशनल असेल, कधी कधी काय असेल? इरॅशनल पण येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल मला सांगा, √3 हे काय आहे? इरॅशनल नंबर आहे. √5 हा सुद्धा काय आहे? इरॅशनल. आता ह्या दोघांचं ज्यावेळेस मी मल्टिप्लिकेशन करेल त्यावेळेस मला काय मिळेल? ते √15. आणि हिअर √15 इज अ इरॅशनल नंबर विच इज नॉन परफेक्ट स्क्वेअर आणि नॉन परफेक्ट, म्हणजे तो इरॅशनल नंबर आहे, राईट. हे झालं इरॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन काय मिळालं? इरॅशनलच. आता मी √3 × √3 करतो. पाहिजे √3 आणि √3 बोथ आर इरॅशनल नंबर. हे दोन्ही इरॅशनल नंबर आहेत आणि या दोन इरॅशनल नंबरची मी काय करतोय? मल्टिप्लिकेशन करतोय. त्यांचे मल्टिप्लिकेशन काय? √3 × √3 3, and 3 is a rational number and 3 इथे काय? रॅशनल नंबर आहे. सो addition, subtraction, multiplication and division of two irrational numbers can either be irrational or irrational. ते कधी कधी irrational मिळेल, कधी कधी काय मिळेल तुम्हाला? इरॅशनल मिळेल. ह्या 3 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत इरॅशनल नंबरच्या, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं. सो रिमेंबर ऑल दीज प्रॉपर्टीज रिगार्डिंग इरॅशनल नंबर्स. आणि ह्यांच्या रिलेटेड काही एक्झाम्पल्स, प्रूफ ऑफ इरॅशनॅलिटीचे काही एक्झाम्पल ह्यांच्या रिलेटेड पाहूयात आपण. सो फर्स्ट एक्झाम्पल इज प्रूव्ह दॅट 5 - √3 इज ए इरॅशनल नंबर. ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन ऑफ एनी रॅशनल नंबर विथ इरॅशनल नंबर ते नेहमी काय असणार आहे? इरॅशनलच. हे माहित असून सुद्धा आपण तेच प्रूफ करतोय, म्हणून अशा प्रूफला आपण काय म्हणतो? गुड, इनडायरेक्ट प्रूफ. आणि इनडायरेक्ट प्रूफचं मिनिंगच काय असतो? द पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स. सो पहा, हे प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर वरती डिपेंड्स. काय एक्झाम्पल? फर्स्ट, प्रूव्ह दॅट 5 - √3 is a irrational.
इज ए इरॅशनल नंबर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आणि ह्या नंबरचं प्रूफ फार इझी ऍज कम्पेअर टू √2, √3 आणि √5. जे ओरिजिनल इरॅशनल नंबर होते त्यांचं प्रूफ थोडंसं लेंदी आहे आणि हे फार शॉर्ट मध्ये आपल्याला प्रूव्ह करता येतं. कसं पहा, फर्स्ट स्टेप विच इज ऍज युजल जी प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये पहिली तीच इथेही लिहायची आपल्याला, दॅट इज पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स. मग जो पार्ट प्रूव्ह करायचा, काय प्रूव्ह करायचंय, 5 मायनस √3 इज ए इरॅशनल नंबर. ओके, सो लेट इज अज्युम दॅट, काय अज्युम करणार आपण, assume that 5 minus √3 is a rational number. तो रॅशनल नंबर आहे असं कन्सिडर करूयात आपण. ओके, ठीक आहे. मग तो रॅशनल नंबर आहे, पण मग कुणाच्या फॉर्म मध्ये असेल तो 5 मायनस √3, तर तो असतो p/q च्या फॉर्म मध्ये, वेअर q is not equals to 0, p and q belongs to integer. ओके, मग आता मला सांगा 5 मायनस √3 मध्ये 5 हा कोणता नंबर आहे, रॅशनल नंबर आहे. √3 इरॅशनल नंबर. नाव कलेक्ट द लाईक टर्म्स. जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो तसं इथे ज्या ज्या लाईक टर्म्स आहेत ते कलेक्ट करा. तर इथे 5 हा रॅशनल नंबर आहे आणि p/q हा सुद्धा काय रॅशनल नंबर. सो कलेक्ट द लाईक टर्म्स. सो व्हॉट वी गेट मायनस √3 इज इक्वल्स टू p/q मायनस 5. हे मायनस इलिमिनेट करायचं असेल तर मायनसने मल्टिप्लाय करून घ्या. काय मिळेल आपल्याला, √3 इज इक्वल्स टू मायनस मायनस इथे काय होईल प्लस, आणि हा प्लसचा काय होईल मायनस. ओके, 5. वी गेट √3 इज इक्वल्स टू 5 मायनस p/q. ओके, आता हे इक्वेशन पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, इक्वेशनच्या लेफ्ट साइडला जो नंबर आहे तो इरॅशनल आहे आणि इक्वेशनच्या राईट साइडला जो नंबर आहे तो रॅशनल. इट इज नॉट पॉसिबल, हे कधीच पॉसिबल नसतं, विच इज कॉन्ट्रडिक्टरी. इन द अबव इक्वेशन left side there is an irrational number and to its right side which is a rational number which is contradictory. आणि हे कसं आहे, contradictory. that means our assumption is wrong. contradiction ज्या ज्या वेळेस होईल त्यावेळेस आपण जे अज्युम केले ते काय होईल, wrong. आणि अज्युम केलेलं रॉंग आहे, म्हणजेच करेक्ट काय आहे, तर 5 मायनस √3 इज ए रॅशनल नंबर, सॉरी इरॅशनल नंबर. सो राईट डाउन in the above equation left hand side is a irrational and its right hand side is rational which is contradictory. बस एवढंच लिहा, which is contradictory. Contradiction of course, that means our assumption is wrong. Our assumption is wrong. So आपण काय assume केलं होतं, that is 5 minus √3 is a rational number. तो रॅशनल नंबर नाही म्हणजेच काय असणार आहे, इरॅशनल. सो 5 minus √3 is a irrational number. Okay, so this is how we are proving examples based on properties of irrational numbers. हे मिक्सिंग एक्झाम्पल ज्या वेळेस असेल, मिक्स एक्झाम्पल ज्या वेळेस असेल, 5 minus √3, 2 plus √3, ओके 3 √2, ज्या वेळेस असे एक्झाम्पल असतील रॅशनल आणि इरॅशनल नंबर जे काय मिक्सिंग नंबर असतील ते तुम्हाला अशा प्रकारे काय करायचे, प्रूव्ह करायचे. ओके, लेट्स टेक अनदर वन एक्झाम्पल then we clearly understand how to prove this type of numbers. म्हणजे ज्यावेळेस ऍडिशन आहे हे सबट्रॅक्शन होतं, ऍडिशन चाललं तरी हेच कलेक्ट दी लाईक टर्म्स. ओके, बाकी सगळा फॉर्मॅट आहेच, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ओके, पाहता आणखीन एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट 3 √2 prove that 3 √2 is a irrational number. फर्स्ट स्टेप आपली तीच ठरल्याप्रमाणे पार्ट टू बी प्रूव्ह इज फॉल्स, कारण इनडायरेक्ट प्रूफ ने करतोय. सो अज्युम दॅट लेट अस
assume that 3 under root 2 is a rational number. तो रॅशनल नंबर आहे आपण असं कन्सिडर केलं. मग आपल्याला माहिती आहे रॅशनल नंबर कोणाच्या फॉर्म मध्ये असतात. रॅशनल नंबर्स आर इन द फॉर्म ऑफ p by q. So 3 under root 2 is equals to p by q, where q is not equals to 0, p and q belongs to integer. नेक्स्ट पार्ट. आता इथे काय करायचंय, जस्ट परफॉर्म. इथे लाईक टर्म्सच कलेक्ट करायचे. ह्याच्यामध्ये आउट ऑफ 3 अंडर रूट 2 3 काय रॅशनल आहे, अंडर रूट 2 काय इरॅशनल आहे, पी बाय क्यू काय रॅशनल आहे. सो कलेक्ट द लाईक टर्म्स. लाईक टर्म्स कलेक्ट करायच्या. तर 3 हा इथे मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे गेल्यानंतर कुठे जाईल डिवाइडला. सो व्हॉट वी गेट अंडर रूट 2 इज इक्वल्स टू p अपॉन 3q. 3 कडे मल्टिपल मध्ये, इकडे गेल्यानंतर डिवाइड. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण जे पाहिलं होतं 5 मायनस अंडर रूट 3. 5 हा रॅशनल नंबर होता, पण 5 आणि अंडर रूट 3 मध्ये रिलेशन हे सबट्रॅक्शनचं होतं, म्हणून तो प्लस होता, तिकडे गेल्यानंतर सबट्रॅक्शनला गेला. तिथे हा मल्टिप्लिकेशन मध्ये, इकडे कुठे जाईल डिवाइडला. सो व्हॉट वी गेट अंडर रूट 2 इज इक्वल्स टू p by 3q. So here under root 2 is a irrational number and p upon 3q is a rational number, which is contradictory. He is contradictory, and contradiction occurs, that means our assumption is wrong. Simply write here, in the above equation left hand side is irrational असं लिहिलं तरी चालेल, किंवा अंडर रूट 2 इज ए इरॅशनल अँड p by 3q इज ए रॅशनल असं लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. इन द तसंही लिहूयात, तुम्हाला ज्या वेने योग्य वाटेल ते करा. इन द अबव इक्वेशन अंडर रूट 2 इज ए irrational number and p by 3q is a rational number. दोन एक्झॅक्ट इक्वेशन मध्ये एक इरॅशनल एक रॅशनल असं नाही. सो विच इज कॉन्ट्रडिक्टरी, अँड कॉन्ट्रडिक्शन आलं म्हणजेच आवर अझम्पशन काय आलं रॉंग. सो विच इज कॉन्ट्रडिक्टरी, therefore our assumption is wrong. So finally 3 under root 2 is a irrational number. Assumption wrong. मग करेक्ट काय 3 under root 2 is a irrational number. ओके. अशा प्रकारे हे दोन टाइपचे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात. म्हणजे फर्स्ट ओरिजिनल इरॅशनल नंबर आणि हे मिक्स टाइपचे रॅशनल आणि इरॅशनल नंबर. सो अशा प्रकारे कोणतेही एक्झाम्पल आलं then we can easily solve or we can easily prove that the given number is a irrational number by using the indirect proof. Okay. आता होमवर्क साठी एक एक्झाम्पल देतो ह्याच्यामध्ये तुम्हाला. फॉर होमवर्क लास्ट मध्ये पहिल्या टाइप मधून कोणता दिलता, पहिलं एक्झाम्पल होतं अंडर रूट 3 इज ए इरॅशनल नंबर. ते तिथं तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. आणि यामधून आणखी एक नंबर देतो तो म्हणजेच प्रूव्ह दॅट अंडर रूट 3 इज ए इरॅशनल नंबर. आणि ह्या टाइप म्हणून देतो 6 प्लस अंडर रूट 2 इज ए इरॅशनल नंबर. आणि आणखीन एक एक्झाम्पल द्यायचं झालंच तर आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहूया त्याच्यामध्ये, ते म्हणजेच 1 upon under root 2 is a irrational number. Okay. Solve these three examples for homework, as well as we have to solve first 3 questions from the practice set. Practice set मध्ये पहिले 3 एक्झाम्पल्स सुद्धा तुम्हाला होमवर्क साठी असतील आणि हे 3 एक्झाम्पल्स. So solve all these problems and submit it on our WhatsApp group. And the last thing which is important for us, stay home, stay safe and keep practicing. Thank you.